हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना? आणि मज्जेतच राहायला हवं। तर देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आणि इथे मी आता स्वयंपाकाची तयारी करते। तर आज जे काळे चणे असतात ना ते मी शिजवून ठेवलेले होते, म्हणजे एक दिवस आधीच भिजवले आणि संध्याकाळीच मी ते शिजवून ठेवले, म्हणजे नेक्स्ट डेला म्हटलं पटकन भाजी होईल। तर मी ते शिजवून ठेवलेले होते। तर आज त्या काळ्या चण्यांची भाजी मी बनवणार आहे। जसे छोले असतात एक डॉलर असे मोठे मोठ्या आकाराचे, तसे जे काळे चणे पण मी बऱ्याच वेळा बनवत असते। बऱ्याच वेळा त्याचे स्नॅक्समध्ये बनवते, त्याचे कबाब बनवते, कधीतरी मग फक्त त्याची उसळ बनवते आणि कधीतरी अशी भाजीसुद्धा बनवते। तर आणि सोहमला खूप आवडते। छोले झाले, हे चणे झाले किंवा मग राजमा, अशा भाज्या ना सोहमला खूप आवडतात। तर म्हटलं आज त्याचीच भाजी बनवूया। तर इथे मी त्याचा मसाला प्रिपेअर करते। काहीच नाही लागत या भाजी बनवायला ना, खूप वेळ असा लागतच नाही, अगदी सिंपल पद्धतीने मी बनवते। मसाला म्हणाल तर कांदा असतो ना, कांद्याची पेस्ट बनवून घेते, कच्चाच कांदा घेते मी, त्याची पेस्ट बनवून घेते। त्यानंतर तेलामध्ये ती छान फ्राय झाली की टोमॅटो, आलं लसूण पेस्ट हे सगळं सुद्धा मी छान ब्लेंड करून घेते आणि ती प्युरी मी याच्यामध्ये मिक्स करते आणि तेल येईल तोपर्यंत ते छान शिजवून घेते। इथे साईडला मी पॅनमध्ये भात लावलेला आहे, बासमती राईस। सध्या मला ना असं पॅनमधला भात खूप आवडतोय, तर मी कुकर वगैरे काहीच लावत नाही, एका साईडला असं भात लावून देतो आणि तो पटकन होतो आणि मोकळा मोकळा होतो। आता सोहमला ना मोकळा भात आवडतो छान, आणि महेशला थोडा गचका भात आवडतो, त्यामुळे आम्ही दोघं असलो तर मग मी असंच पॅनमध्ये बनवते। आता एका साईडला भात होत होता, मसालाही भाजला जात होता, म्हटलं तोपर्यंत जी काही सकाळपासूनची भांडी आहेत ती सगळी आवरून घ्यावी। तर आज थोडं मंदिर वगैरे साफ केलं होतं, तर त्याच्यामुळे देवाची सुद्धा भांडी होती, तर पितांबरीने घासायची होती काही भांडी। तर देवपूजा झाल्यानंतर काही एक्स्ट्रा भांडी पडलेली होती, म्हटलं ते सगळं आवरून घ्यावं, कारण जेवण झाल्यानंतर ना अजिबात इच्छा होत नाही, कारण इतकं गरम पाणी येतं ना नळाला की अजिबात इच्छा होत नाही। आणि इथे तुम्ही पाहू शकता मसाला रेडी होतोय माझा, तोपर्यंत सगळी भांडी आवरून झालेली आहे। आणि खरंच सांगते, उन्हाळ्याचा इतका म्हणजे घाम येतो आणि त्याच्यामुळे इतकी चिडचिड होते आणि हे कामं करायला इतका कंटाळा येतोय ना, दिवसभरामध्ये कितीतरी वेळा मी भांडी आवरते बरं का। एकदा सकाळी चहा नाश्त्याची होतात, मग स्वयंपाकाची पडतात, ती एकसाथच घासते मी। त्याच्यानंतर परत संध्याकाळी चहा स्वयंपाक बनतो आणि दिवसभरात जर काही बनवलं तर त्याची भांडी असतात। परत रात्री एकदा जेवण वगैरे झालं की किचन आवरते, म्हणजे दिवसभरात कितीतरी वेळा ही भांडी आवरतात। आणि म्हणूनच मला ना मेड ठेवायला नकोसं वाटतं, म्हणजे जे काही भांडेवाली मी क्लीन करायला लावणार तर ती दिवसातून एकच वेळा येते, आणि ते एक वेळा येणार म्हणून दिवसभराचे म्हणजे सकाळपासूनचे परत आदल्या दिवशीचे रात्रीचे भांडे ते तसेच पडलेले राहणार, आणि मला ते आवडत नाही। खरं तर मला कोणाच्या हातचं काम आवडत पण नाही आणि गरज नाही आहे, मला आवड आहे म्हणून मी ते स्वतः करते। जेव्हा वाटेल मला की मला गरज वाटते, माझ्याने होत नाही आहे, त्यावेळेची गोष्ट वेगळी आहे। आणि मला या गोष्टींची आवड आहे बरं का। जेव्हा मी जॉब करत होती त्यावेळेला सुद्धा माझ्याकडे कधीही कुठल्या कामांसाठी हाऊस हेल्पर मी ठेवलेली नव्हती, आणि आत्ताही नाही। तर असो, प्रत्येकाची आपली एक आवड असते। आणि तुम्ही पाहिलं मी किती सारे भांडे आवरून घेतले। आणि इथे मला माझ्या मैत्रिणीची आठवण आली। माझी मैत्रीण मला एकदा म्हणत होती की प्रीती, तुझ्या व्हिडिओमध्ये मी बघते तू किती घर क्लीन ठेवते ग, कितीतरी वेळा टोपलं भरून भरून भांडे घासत असते, तुला कंटाळा कसा येत नाही? तर कंटाळा येतो, पण ज्या गोष्टींची आवड असते ना त्या गोष्टी करायला पण आवडतात। चला, बोलता बोलता माझी भाजीसुद्धा झालेली आहे। आणि हे बघा, सुरुवातीला मी किती पाणी टाकलं होतं, आटल्यानंतर किती झालं, अशी थोडीशी घट्ट घट्टच भाजी मला हवी होती। इथे भातसुद्धा रेडी झालेला आहे, मस्त मोकळा मोकळा झालेला होता भात। तरी काळ्या चण्यांची भाजी मस्त लागते, टेस्टी लागते एकदम। आणि अगदी कमी तेलामध्ये होऊ द्यायची, कमी तेलामध्ये जर मसाला चांगला भाजला ना तर भाजीला छान तर्री येते वरती। तर हे बघा, भाजी भात ही पहिल्या दिवसाची भाजी होती, मी रसासोबत कांद्याची भाजी बनवली होती, थोडीशी ती घेतली आणि दही घेतलं। आज सलाद नाही घेतलं, कारण घरामध्ये ना काहीच नव्हतं, फक्त गाजर होतं, मला ते नाही आवडत। सगळं आवरलेलं आहे आणि जेवणानंतरची ती जी भांडी असतात ती मी राहू दिलेली आहे, कारण आत्ता नळाला ना इतकं गरम पाणी येतं, म्हणजे चटके लागतात अक्षरशः, एवढं गरम पाणी येतं। म्हणून बऱ्याच वेळेला मी ती भांडी राहू देते आणि संध्याकाळी जेव्हा चहा वगैरे परत बनवलं जातं किंवा स्वयंपाकाची भांडी पडतात तर तेव्हा मी ती क्लीन करते। कारण असंही आता सोहम आणि मी आमच्या दोघांची 2-3च ताटं पडलेली आहे, तर म्हटलं इट्स ओके, तेवढं तर ठीक आहे। आणि मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे,
की माझ्या हातून काय नुकसान झालं आहे आणि ते नुकसान झाल्यानंतर मला काय वाईट वाटतंय खरंच सांगते. तर काय झालं मी ते तुम्हाला दाखवते आधी. इथे तुम्ही बघू शकता हे जे मी आऊल सेट घेतलेलं होतं इथे असं ठेवायचं, हे 3 आऊल होते. तर हे सकाळी माझ्याने फुटलेलं आहे, हे बघा. आणि कसं तर हे इथे आता हे रोजच मी क्लीन करते, डस्टिंग करते त्यावेळेला, तर मी ते असं क्लीन करायला जात होते आणि इथे माझा चुकून धक्का लागला आणि हे पडलं खाली. आणि इथे पडल्यानंतर इथे जी माझी छोटीशी स्पॅरो होती ती सुद्धा तुटलेली आहे. तर दाखवते खाली मी ठेवलेलं ते. तर हे असं नुकसान झालेलं आहे माझं, हे बघा. आऊल तुटलेला आहे, त्यानंतर ही स्पॅरो होती छान छोटीशी अशी ब्ल्यू कलरची, तर ही इथे ठेवलेली असायची. तर ते वरतून ते इथून असं खाली पडलं ह्याच्यावरती. बरं की हे प्लास्टिकचं असल्यामुळे हे राहिलं, ते नाही फुटलं, पण हे दोघी काचेचे असल्यामुळे ते गेलं. तर हे नुकसान झालेलं आहे. आणि कसं पडलं मलाही कळलं नाही, कारण मी रोजच हे क्लीन करत असते, पण तरी आता हे असं अपूर्ण राहिलेलं आहे. तर हे आता इतकं क्यूट होतं ते. आणि तुम्हाला माहिती आहे की मला घर सजवायला खूप आवडतं आणि त्यासाठी मी बऱ्याच जे शोपीस वगैरे आहे ते ऑनलाईन परचेस करत असते. आणि त्यातच मी हे घेतलेलं होतं. मागे तुम्हाला मी याचे बरेचसे व्हिडिओ मी शेअर केलेले होते की कुठल्याही वस्तू घेतल्या तर मी शेअर करते. तर त्यावेळेला ही वस्तू मी ऑर्डर केली होती. आणि आता बघा 3-4 ठिकाणी हे 2च राहिलेले आहे, अपूर्ण राहिलेलं आहे. आणि हे सेम असं ना जेव्हा मी व्हिडिओ शेअर केला होता तर असं बघून बऱ्याच जणांनी हे घेतलेलं आहे. ओके, सो इतकं छान हे पीस होतं आणि आता फुटलं. माझ्याने ते नुकसान झालं आणि आता ते ठेवता पण येणार नाही. तर त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय राव. अशा छान मस्त वस्तू घेते मी घरामध्ये सजवण्यासाठी, तुम्ही बघतच आहात तिथे छोटे छोटे असे, आणि हे खूप नाजूक असतात आणि त्यासाठी ते तसे हँडल पण करावे लागतात. पण आज माहित नाही काय कुठल्या तंत्रीत होती मी आणि ते असं झालं. आणि आता मला ते फेकावंसं पण वाटत नाहीये. पण म्हणतात ना की काचेच्या वस्तू म्हणजे कुठल्याही वस्तू अशा तुटलेल्या असतील तर त्या घरामध्ये ठेवायच्या नाही, आणि स्पेशली काच. तर मला ते फेकावं लागणार आहे ते पण. आणि ती स्पॅरो जी आहे ना छोटीशी चिमणी, ही तर खूप क्यूट होती. हे आम्ही जेव्हा इथे गेलो होतो सालनपूरला, म्हणजे जे हनुमान आहे ना तिकडे गेलो होतो, तर तिकडून येताना असे काय म्हणतात मातीचे जे असतात ना कुंडी वगैरे मटकी वगैरे असं त्यांची शॉप असतात, तर तिथे ही स्पॅरो दिसली होती महेशला. आणि याची खासियत ही आहे की याच्यामध्ये पाणी भरायचं आणि ते वाजवायची सिट्टी सारखी, तर त्याचे वेगवेगळे आवाज येतात, म्हणून महेशने ते आणलेलं होतं आणि त्यांना खूप आवडलं होतं. पहिल्यांदा गेली होती तेव्हा जी स्पॅरो आणली होती ती मी नोशिताला दिली होती, आणि म्हणून दुसऱ्यांदा गेलो तेव्हा परत त्यांनी ही आणली होती आणि ती मी शोपीस सारखी इथे ठेवलेली होती. तर ती तर चिनी मातीची होती, तर ती म्हणजे थोडं काय म्हणतात नाजूकच असते, तर ती तुटली. पण याचं काय करू, किती क्यूट आहे, मस्त होतं ना. आणि हे ठेवता पण येणार नाही आता. आणि म्हणतात की जसं मी म्हटलं काचेच्या वस्तू तुटलेल्या ठेवत नाही, तर मला ते ठेवावं नाही लागणार, ते टाकून देणार. आणि हे अजून सोमला माहित नाहीये. सोमच्या हातून जेव्हा अशा वस्तू तुटतात तेव्हा मी रागवते त्याला की तुझं लक्ष कुठे असतं, आणि माझ्याच हातून तुटलं तर मला कोण रागवणार. पण वाईट वाटतं यार. सो कुठलीही वस्तू असू द्या छोटी मोठी, घरातलं असं नुकसान झालं तर कसं वाटतं. आणि माहिती तुम्हाला, असं जेव्हा काचेच्या वस्तू तुटतात ना तेव्हा असं म्हणतात की काहीतरी शुभ असतं काच फुटणं. आता मी या गोष्टी मानत नाही, पण आता हे काच फुटलेलं आहे. आज 2 वस्तू काचेच्या फुटलेल्या आहेत. आज काय चांगलं होणार आहे माहित नाही. चांगलं झालं तर ती गोष्ट खरी आहे की काच फुटणं चांगलं असतं, वाईट तर चुकूनही काही होणार नाही आणि व्हायला पण नको. सो अरे यार, आता हे शुभ आहे की अशुभ आहे या भानगडीत पडायला नको. मी तर ते मानत पण नाही, पण ठीक आहे यार. पण ते गोष्ट फुटली ना त्याचं मला जास्त वाईट वाटतंय. आता परत मला असं एक सुंदर असं आर्ट पीस घ्यावं लागणार, आणि ते जेव्हा घेणार तेव्हा तुम्हाला तर दाखवणार. आणि हो, तुम्ही म्हणणार की हे असं का पीस, तर आऊल जे असतं म्हणजे घुबड जे असतं ना ते लक्ष्मीचं वाहन असतं, आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये हे असं आऊल
कुठलंही काचेचं असू द्यात किंवा मेटलचं असू द्या, ते ठेवणं खूप शुभ असतं. आणि म्हणून हे मला माहिती झालं होतं आणि म्हणून मी हे सुंदर, मला ॲक्च्युली हे पीस खूप आवडलं होतं म्हणून मी हे परचेस केलं होतं आणि ते इथेच ठेवलं होतं समोर, तर तेही गेलं. तर हे असं नुकसान झालेलं आहे आज सकाळी सकाळी माझ्याने, जेव्हा मी हे डस्टिंग करत होते, सगळं पुसत होते. आता हे तेच आहे की ह्या वस्तू ज्या आहेत ना, ह्या मी रोज इथे डस्टिंग करते, हे सगळं क्लीन करते, तर त्यावेळेला आता या वस्तू पण मला जरा व्यवस्थित हँडल कराव्या लागतील. आणि आता अहो जेव्हा संध्याकाळी येतील आणि तेव्हा त्यांना ते दिसेल ती चिमणी, कारण ती इकडे कुठेच दिसलेली नाहीये. त्यांना ती भयंकर आवडते. त्यांना असं लहर आली की ते पाणी भरतात आणि लहान मुलांसारखे ते वाजवतात. तर त्यांना ते मी सांगणार नाहीये, मी या दोघांना सांगणार नाहीये की मी हे फोडलेलं आहे. मला बघायचंय की त्यांचं लक्ष केव्हा जातं आणि ते केव्हा बघतील, त्यांच्या केव्हा लक्षात येईल की हे माझ्याने असं फुटलेलं आहे म्हणून. सो आणि आता खूप कंटाळा येतो, दुपारची वेळ झालेली आहे. आणि हे मंगळसूत्र बघा, छान दिसतंय ना, मला हे खूप प्रचंड आवडलेलं आहे. मस्त हे छान वाटतं, काहीतरी असं वाट्यांचं मंगळसूत्र मला खूप आवडतं आणि असे 2-3 मी घेऊन ठेवलेले आहेत. सो हे बघा. आणि आता दुपारचे वाजतायत 1:30 वाजलेले आहेत आणि आज माझ्याकडे एक्स्ट्रा काम आहे थोडंसं. मला माझे जे कपडे आहेत ते थोडे सेट करून ठेवायचे आहेत. काही ऑर्गनायझर मी मागवलेले माझ्या कपाटासाठी, तर ते आता येतील 1-2 दिवसात. काही मेकअप प्रोडक्टसुद्धा मागवलेले आहेत, तर ते सुद्धा मला तुमच्यासोबत यावेळेला शेअर करायचे आहे, कारण मी पहिल्यांदाच मागवलेलं असं काही. सो चला आता दुपारी थोडंसं मी आवडते माझं कपाट. आणि एक वेब सिरीज सापडलेली मला, ती मी बघते, त्याचे एपिसोड काय कशी माहीत नाही. आता सध्या दुपारी बोर होतं ना, मग काहीतरी बघायचं आपलं, आवडलं तर कंटिन्यू पाहायचं, नाही तर सोडून द्यायचं, असं माझं चाललेलं असतं. आणि सोहम तर त्याच्या बेडरूमच्या बाहेर निघत नाही, कारण त्याचा अभ्यास चाललेला असतो. तर मी आता माझं थोडंसं कपाट म्हणजे कपडे थोडेसे आवरणार आहे, प्रेस वगैरे करायची माझ्या ड्रेसला, तर ते करणार आहे. आणि चला, इथे तर थांबण्यात काही पॉईंट नाही, कारण इथे खूप गरम होतं. हे विंडो हे बघा, अशा प्रकारे मी सगळे कर्टन्स लावून घेते दुपारच्या वेळेला, कारण बाहेरून वाफा येतात. सो असं बंद करते सगळं. आणि आता मी जाते माझ्या बेडरूममध्ये. त्यानंतर मी तुम्हाला आत्ता भेटते संध्याकाळी. दुपारी मी जसं तुम्हाला म्हटलं थोडे एक्स्ट्रा कामं होती, तीसुद्धा मी केलेली आहे आणि थोडा वेळ रेस्ट केला. आणि आता उठल्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी. इथे मला वाटतं 5:15 काहीतरी झालेले होते आणि माझं किचनमध्ये एंट्री याच वेळेला होते. आज डिनरमध्ये मी मस्त इडली बनवणार होती. इडली ढोकळे हे माझ्या घरात सर्वांनाच खूप आवडतात, तर त्यामुळे डिनरमध्ये भरपूर वेळा होतं. इथे मी चटणी वाटून घेते आहे. सांबार पण म्हणजे काय म्हणतात, भाज्या शिजवून तयार झालेल्या होत्या आणि इडलीचं बॅटरसुद्धा रेडी होतं. मी सकाळी म्हणजे रात्रभर भिजत ठेवलं आणि सकाळी छान ते वाटून ठेवलेलं होतं. तर हे बघा, हे तुम्हाला असं का दिसतंय, तर यामध्ये मी नाचणी मिक्स केली आहे. नाचणी म्हणजे रागी ज्याला आपण म्हणतो, ते मी आता थोडं इडलीमध्ये ॲड करायला लागलेली आहे आणि सगळ्याच बॅटरमध्ये करते, म्हणजे सगळेच खातात. महेशला हे आवडत नाही, पण तरीसुद्धा मी जबरदस्तीने खाऊ घालते. तर त्याची मी इडली बनवणार आहे. तर माझी चटणी रेडी होती, सांबार रेडी होता आणि इडलीसुद्धा मी लावून दिली होती. त्यानंतर मस्त फ्रेश झाले आणि त्यानंतर मग संध्याकाळची आपली दिवाबत्तीची वेळ. तर देवाजवळ दिवा लावला, बाहेर छान बाहेरसुद्धा दिवा लावला, तुळशीजवळ दिवा लावला आणि यावेळेला खरंच खूप छान प्रसन्न असं वाटतं. आणि हे सगळं झाल्यानंतर मी माझं वाचन पण केलं. सकाळी बऱ्याच वेळेला काही वाचन राहून गेलेलं असतं, तर मग मी संध्याकाळच्या वेळेला सुद्धा वाचते. आता अधिक महिना सुरू आहे, अधिक महिन्याचं वाचन वगैरे हे खूप व्हायला हवं, म्हणून शक्यतो सकाळी माझं रोजचं वाचन असतं आणि संध्याकाळी मग एखाद्या विष्णू सहस्त्रनाम, स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त हे सगळं वाचते, गीतेचा अध्याय वाचते किंवा मग मोबाईलवर लावून देते. तर इथे बघा, तुम्हाला बाहेरची मी दिवा दाखवते आणि हे छोटीशी रांगोळी अशी रोज मी काढत असते माझ्या अंगणाबाहेर. आता ती जर मेडने पुसली, म्हणजे बाहेरचे जे येतात क्लिनिंग करायला, ती पुसली तर ती राहत नाही संध्याकाळपर्यंत. आज होती. आणि त्यानंतर मग हे सगळं आवरलं आणि बघा इथे रेडी झालेली आहे माझी इडली. तुम्हाला इडली दाखवते मी जवळून. खूप मस्त झाली होती, एकदम सॉफ्ट झालेली आहे. आणि त्यानिमित्ताने ना आपण हे नाचणी खाल्ली जाते. नाचणीची मी इडली पण बनवते, डोसा पण बनवते.
तर आता हे खायला सुरुवात केली, कारण आयरन डिफिशियन्सी असली ना तर हे बेस्ट उपाय आहे, असं मिक्स करून खाऊ घालायचं. तर इथे माझं डिनरसुद्धा रेडी झालेलं होतं. खूप यम्मी झाली होती. चटणी, सांबार. आज सांबार थोडासा ना म्हणजे गोड लागत होता, कारण त्यामध्ये चिंचेची चटणी जास्त ॲड झाली होती. पण ओव्हरऑल सगळं मस्त होतं. तर चला, आजचा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटूया. बाय.